नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 सोडवणार आहोत. त्यापूर्वी बेसिक माहिती थोडी समजावून घेऊया. मित्रांनो, आपणास माहीत आहे, समजा 2⁵ असेल तर 2 ला बेस म्हणतात, ह्या 5 ला इंडेक्स म्हणतात किंवा पॉवरही म्हणतात, आणि 2⁵ ह्या पूर्ण टर्मला काय म्हणतो आपण? इंडेक्स फॉर्म. हे माहीत आहे आपणास. स्क्वेअरसाठी आपण 2 लिहितो, स्क्वेअर पॉवर 2 लिहितो, आणि क्यूबसाठी आपण 3 पॉवर घेतो. समजा 2 चा स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर. क्यूबसाठी 3 क्यूब, 4 क्यूब, 5 क्यूब, पॉवर हे घेतो. स्क्वेअर रूट 9चं स्क्वेअर रूट, याला आपण रीडिंग काय करतो? स्क्वेअर रूट ऑफ 9. स्क्वेअर रूट ऑफ 9. इथे जर 3 घेतला तर क्यूब रूट होईल. क्यूब रूट ऑफ 9. पॉवर 4 घेऊ, इथं 4th पॉवर, 4th रूट ऑफ 9 असं रीडिंग करणार. पॉवर जर 5 असेल येथे तर 5th रूट ऑफ 9. येथे 2 पॉवर आहे, आपण लिहित नाही तो, म्हणून स्क्वेअर 2 साठी आपण स्क्वेअर घेतो. स्क्वेअर रूट 3 आहे म्हणून क्यूब रूट, 4 आहे म्हणून 4th रूट, 5 आहे म्हणून 5th रूट. आता हे रूट 9 याला जर आपला इंडेक्स फॉर्ममध्ये दर्शवायचं असेल किंवा 9ला पॉवर लिहायचं असेल तर आपण असं लिहिणार, पॉवर हाफ घेणार. 9 आहे, पॉवर क्यूब रूट आहे, 9चं क्यूब रूट. जर इंडेक्स फॉर्ममध्ये दर्शवायचं असेल आपल्याला तर 9 1/3 करणार. येथे पॉवर काहीच नव्हता म्हणून 1/2 घेतला आपण, 2 आहे म्हणून. येथे जर 5 असेल 9 तर हे इक्वल असं लिहू शकतो आपण, 9 पॉवर 1/5 घ्यायचा. म्हणजे हा झाला इंडेक्स फॉर्म आपला. अशाला इंडेक्स फॉर्म म्हणायचं. सोडूया प्रश्न. पहिला प्रश्न, एक्सप्रेस दी फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. आता हे आपणास इंडेक्स फॉर्ममध्ये दर्शवायचं आहे. 5th रूट ऑफ 13, म्हणजे याला आपण कसं लिहिणार? 13चं 5th रूट आहे म्हणून पॉवर आपण किती घेणार? 13चा 1/5 पॉवर घेणार. 6th रूट ऑफ 9, म्हणजे 6 रूट आहे, असं 6 रूट ऑफ 9. तर आन्सर काय घेणार आपण? 9चा पॉवर 1/6. हे झालं आपलं आन्सर. हे आन्सर. स्क्वेअर रूट आपण 256, म्हणजे स्क्वेअर रूटला आपण पॉवर हाफ घेतो म्हणून 256चा पॉवर किती होईल? हाफ. क्यूब रूट ऑफ 17, क्यूब रूटसाठी आपण 3 घेतो म्हणजे पॉवर 1/3 होईल. 8 रूट ऑफ 100, म्हणजे 100चा पॉवर 1/8 होईल. 7th रूट ऑफ 30, म्हणजे 30चा पॉवर 1/7 होईल. पुढचा प्रश्न, राईट दी फॉर्म nth रूट ऑफ ए. या टाईपमध्ये आपल्याला हे दिलेले इंडेक्स फॉर्म लिहायचे आहेत. याला आपण असं कसं लिहिणार? nth रूट ऑफ ए. ए म्हणजे बेस आपला. nth रूट कितवं रूट आहे? हे 4th रूट आहे म्हणून आपण 4th असं लिहिणार किंवा 4th असं लिहिणार. रूट ऑफ ए म्हणजे 81. हे स्क्वेअर रूट आहे, पॉवर हाफ आहे म्हणून आन्सर काय येईल? येथे आपणास
स्क्वेअर हाफ असल्यामुळे स्क्वेअर रूट लिहिणार, स्क्वेअर रूट ऑफ 49. फिफ्थ रूट आहे म्हणून याला आपण फिफ्थ रूट ऑफ 15. हे 9th रूट आहे कारण पॉवर 1/9 आहे म्हणून 9th रूट ऑफ 512. हे 19th किंवा असंही लिहू शकतो 19th रूट ऑफ 100. आणि हे 7th रूट आहे कारण पॉवर 1/7 आहे. 7th रूट ऑफ 6. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.